ती होती एका सामान्य घरातील मुलगी. 4 बहिणींमध्ये तिसरी. पण तिचं बालपण जरा वेगळंच होतं. तिचं संपूर्ण शिक्षण मुलींच्या शाळा आणि महाविद्यालयातच झालं. घरातले सगळे पुराणमतवादी. पुरुषांशी संवाद तर लांबच, पण एकत्र कधी अभ्यासही केला नव्हता. त्यामुळे मनात एक अपरिचित भीती आणि पुरुषांविषयी संभ्रम निर्माण झाला होता. वयाच्या 24व्या वर्षी तिचं लग्न ठरलं. नवरा आर्थिकदृष्ट्या सधन, प्रतिष्ठित घराण्यातला. सर्वांनी नावाजलं, काय भाग्यवान मुलगी आहे. आणि तिलाही क्षणभर वाटलं, आत्ता आयुष्य मार्गी लागेल. लग्न सोहळा थाटात झाला. नवऱ्याचं पहिल्याच भेटीत सौम्य हसू आणि शांत वागणं दिसलं. पण त्या हास्यामागे दडलेली निरपेक्षता तिला कळायला वेळ लागला नाही. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस गोंधळात गेले. पण लवकरच तिच्या लक्षात आलं की तिचा नवरा दिवसभर बाहेर असतो कामाच्या नावाखाली. रात्री उशिरा घरी येतो. बोलणं नाही, संवाद नाही. एकाच घरात राहणं पण एकमेकांसाठी नसणं हे ती दररोज अनुभवत होती. घर मोठं होतं, एकत्र कुटुंब, जबाबदाऱ्या तिच्यावर. स्वयंपाक, घरकाम, पाहुणे, नणंद सासू यांचं बोलणं सगळं तिनं अंगावर घेतलं. पण तिच्या मनात एकच प्रश्न रोज डोकं वर काढायचा. माझं आयुष्य असंच आहे का? लग्नाला 1.5-2 वर्ष झाली होती. समाज, घरचं वातावरण, नातेवाईकांचा दबाव, कधी पाळणा हलणार? तिच्यावरच शंका घेतल्या गेल्या. पण तिला काय माहीत होतं गर्भधारणेचं तंत्र? संवादच झालाच नव्हता पतीसोबत. शेवटी एक दिवस तिने स्पष्ट शब्दात नवऱ्याला विचारलं, मला मूल हवंय, नाहीतर मी सगळ्यांसमोर आपली खरी परिस्थिती सांगेन. नवरा 2 दिवस तिला बाहेर घेऊन गेला आणि त्या भेटीत पहिल्यांदाच तिला शारीरिक संबंध तिचे झाले. ती गर्भवती राहिली. तिला वाटलं, आत्ता संसार सुरळीत होईल. पण ते केवळ स्वप्नच होतं. नवऱ्याचं वागणं तसंच राहिलं. त्याने मुलाशीही फारसं नातं जोडलं नाही. 14 वर्ष झाली लग्नाला. पण त्या 2 दिवसांशिवाय नवऱ्याने तिच्याकडे कधीही भावनेने पाहिलं नाही. हळूहळू तिच्या मनात शंका येऊ लागली. कदाचित माझ्यातच काहीतरी दोष आहे. स्वतःच्या स्त्रीत्वावर तिला प्रश्नचिन्ह वाटू लागले. मी सुंदर नाही का? मी काहीच नाही का? या विचारांनी ती आतून पोखरली गेली. घरातील लोकांनी तिला बोलून बोलून खचवलं होतं. मानसिकदृष्ट्या ती कोसळली होती. जरी आर्थिकदृष्ट्या त्यांच्या घरात कधीही काही कमी नव्हतं, पण त्यांचं मन मात्र गरीबच होतं. एके दिवशी मोबाईलवर YouTube स्क्रोल करत होती. तिथेच तिच्या नजरेस आपला माणूस हे चॅनल पडलं. तिथे महिलांच्या कथा ऐकल्या. कित्येक जणींची आयुष्य तिच्याच सारखी होती. एकटं, हरवलेलं, कोणालाही न सांगता जगणारं. ती रडू लागली. डोळ्यांतून अश्रू थांबेनासे झाले. मी एकटी नाही, माझं दुःख खास नाही. या जगात कितीतरी स्त्रिया अशाच आहेत. हे जाणून ती थोडी शांत झाली. तिने आपला माणूस चॅनलशी संपर्क केला. पहिल्यांदाच मन मोकळं केलं. त्या संवादातून तिला एक मानसिक आधार मिळाला. ती बदलू लागली.
आयुष्य नाही बदललं, पण आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली. ती आता स्वतःवर प्रेम करू लागली. स्वतःच्या अस्तित्वाला स्वीकारू लागली. नवऱ्याच्या उपेक्षेकडेच्या पलीकडे जाऊन तिने स्वतःला ओळखायला सुरुवात केली. तुमच्याही आयुष्यात कुठे असे क्षण आहेत का, जे मनात घर करून राहिले आहेत? अशी वेदना आहे की जी कुणालाही सांगू शकली नाही. आपला माणूस तुमचं मन ऐकण्यासाठी आहे. तुमच्या कहाण्या आम्हाला पाठवा. तुमची कथा एखाद्या मनाला उजाड आयुष्यात प्रकाश देईल. आपली संपूर्ण ओळख आणि माहिती गोपनीय ठेवली जाईल.